ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। शहापूर तालुक्यात पावसाचं थैमान, नद्यांनी गाठली धोक्याची पातळी। अनेक ठिकाणी मंदिरं बुडाली, घरे कोसळली, पुलावरून पाणी, संपर्क तुटला। शहापूर तालुक्यात मुंबई नगरीची तहान भागवणारी भातसा, तानसा, वैतरणा यासारखी बाहकाई धरणं आहेत। गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पावसानं शहापूर तालुक्यात अक्षरशः थैमान घातलंय। त्यामुळे धरणांची पाणी पातळी नियमित ठेवण्यासाठी भातसा धरणाच्या 5 स्वयंचलित वक्र दरवाजाद्वारे 1.25 मीटर उघडण्यात आले। त्याद्वारे भातसा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर तानसा धरणाच्या 38 स्वयंचलित वक्रद्वाराद्वारे तानसा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। तानसा नदीवरील पुलाने धोक्याची पातळी गाठली असून पूल पाण्याखाली गेलाय। प्रशासनाच्या वतीनं हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला। तसेच भातसा गेल्या 3 दिवसांपासून शहापुरातील धरण क्षेत्रासह तालुक्यातील इतर क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। तानसा धरणाच्या पाणी विसर्गामुळे तानसा नदीवरील पुलानं धोक्याची पातळी ओलांडून पूल पाण्याखाली गेलाय, तर भातसा नदीवरील सापगाव येथील पुलाला पाण्याच्या प्रवाहानं स्पर्श केल्यानं या पुलावरून कुठल्याही क्षणी पाणी जाण्याची शक्यता आहे। शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी या पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाकडून या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन टीम, महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे। वासिंद शहराजवळ भातसा नदी शेजारील काही फार्म हाऊस मध्ये पाणी शिरलं असून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला विना संरक्षण कठड्याच्या लहानसा पूल पाण्याखाली गेल्यानं भातसई गावाचा रस्ता धोकादायक झालाय। याशिवाय तालुक्यातील प्रतिपंढरी चरीव येथील कानवी नदीला पूर आल्यानं नदी पात्रात असलेली मंदिरं अर्धवट बुडाली। तालुक्यातील भातसा नगर इथं शेतकरी राजेश विठ्ठल निचिते यांचं घर पहाटे अतिवृष्टीमुळे कोसळून पडल्यानं त्यांचं प्रचंड नुकसान झालंय। सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या आणि पाणी प्रवाह क्षेत्राच्या नजीक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचं देखील अतोनात नुकसान झालंय। दरम्यान अतिवृष्टीमुळे समृद्धी महामार्गावर 19 ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरम्यान शहापूर हद्दीतील टोकरखान ते इगतपुरी बोगद्या दरम्यान दरड कोसळल्यानं समृद्धी महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती। सुदैवानं घटनास्थळी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही। तालुक्यातील आल्यानी पष्टेपाडा येथील मुख्य रस्त्यावर पाणी साठल्यानं संपर्क तुटला होता। दरम्यान प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केलं। ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट शहापूर। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।